नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. ह्यापूर्वी पण एकदा मी म्हटलं होतं, की महायुतीनं ह्या ज्या निवडणुका महाराष्ट्र विधानसभेच्या जिंकल्या, त्या मुख्यत्वे सरकारी पैशावरती जिंकल्या. अनेकांनी तेव्हा EVM, नंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमधल्या निकालात केलेले हस्तक्षेप आणि त्या अशा यंत्रणांच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या असं सांगितलं, की ज्या यंत्रणा सरकारी सत्ताधारी घटक पक्षाच्या ताब्यात असतात. त्याच्यात मग प्रशासकीय यंत्रणा पण आली. तेव्हाही आम्ही म्हटलं होतं, की लाडकी बहीण योजना ही अनेक अर्थाने गेम चेंजर ठरली आणि गाव हा घटक मानून म्हणजे त्या गावातले ज्यांना नोकरीची अपेक्षा आहे अशा लोकांना मुख्यमंत्री यांच्या नावानं आणलेली योजना, आशा वर्करला वाढवून दिलेले पैसे, त्या गावामध्ये असलेल्या आरोग्य सेविकांचं वाढलेलं मानधन आणि त्याच गावातले वयोवृद्ध की ज्यांना श्रावणबाळ योजनेतनं केलेलं तीर्थाटन, महिलांना ST महामंडळामध्ये दिलेल्या मोफत प्रवासाची सुविधा आणि त्याच्यावरती वरदान म्हणजे लाडकी बहीण योजना. आता हे तेव्हा आमचं तर्कट काहींना पटलं होतं, काहींना पटलं नव्हतं. अनेक जण तेव्हाही त्याच मुद्द्यावरती बोलत होते, EVM वगैरे वगैरे. आत्ता तरी त्यांच्या लक्षात यायला हवं, की जेव्हा ही लाडकी बहीण योजना आणली, त्यावेळेला ज्याला इंग्रजीमध्ये डेस्परेशन आपण म्हणतो, की कसलाच विचार न करता महाराष्ट्रभरातल्या बहिणींना म्हणजे महिलांना या योजनेचा लाभ दिला. हे खरं म्हणजे प्रचलित अर्थशास्त्राच्या नियमाच्या पूर्ण विरोधात आहे आणि ज्या भारतीय जनता पार्टीनं रेवडी कल्चर म्हणून खरं तर याची सुरुवात अरविंद केजरीवाल यांच्यापासून झाली. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये तिथल्या कॉस्मोपॉलिटन शहरात राहणाऱ्या सगळ्याच लोकांना विजेमध्ये सवलत, 300 युनिटपर्यंतच्या मंडळींना, आरोग्य व्यवस्थेमध्ये सवलत, शिक्षणामध्ये सवलत वगैरे. त्यातल्या शिक्षणाच्या सवलतीबद्दल मलाही काही हरकत नाही आहे, कारण अनेक असे लोक असू शकतात की ज्यांना शिक्षण खरोखर परवडत नाही. पण अशा ज्या फ्रीवीज दिल्या, त्या फ्रीवीजच्या जोरावरती त्यांनी भाजपला पूर्ण धूळधाण चारली तिसऱ्या निवडणुकीमध्ये आणि ते सत्तेवरती आले. मग काय भाजपनं की ज्याची खिल्ली उडवली होती, त्याच एकूणच संस्कृतीला आपलेसं केलं. जे आता तामिळनाडूमध्ये फ्रीज वगैरे वाटत आहेत लोक आणि दाक्षिणात्य राज्यांना ते काही नवीन नव्हतंच मुळात. फक्त ते कल्चर, ती संस्कृती महाराष्ट्रामध्ये नव्हती, ती महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुकीत आली. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या प्रचंड महागड्या झाल्या. म्हणजे प्रत्येक मताला 15,000, 20,000 म्हणजे हडपसरसारख्या नगरसेवकाच्या प्रवर्गात म्हणजे तिथे काय मिळणार आहे लोकांना, 100 कोटी रुपये खर्च केल्याचे आकडे तेव्हा माध्यमांनी छापले होते. आता मी हे का सांगतोय, कारण ती जी विधानसभेची निवडणूक आहे ही सगळी सरकारी पैशानं जिंकली, अपात्र लोकांकडे डोळेझाक केली किंवा निवडणुका जिंकल्यानंतर झालेल्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी या महिलांना त्यातनं वगळले, असे दोनच त्याचे अर्थ होतील. आत्ताची आकडेवारी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यातनं 21 लाख महिला अपात्र झाल्यात. KYCसाठी पुन्हा 30 एप्रिलपर्यंत जरी मुदतवाढ दिली असली तरी 2.5 कोटीवरून आता जवळपास 1,75,00,000 महिलाच उरल्यात. याचा परिणाम असा झाला आहे की या योजनेत तब्बल ज्या 71 लाख महिला अपात्र ठरल्या, त्या अपात्र महिलांच्या खात्यावरती गेल्या 20 महिन्यामध्ये सुमारे 21,300 कोटी रुपये गेले. श्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये जी शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयाची कर्जमाफी योजना आली, त्याच्यासाठी 35,000 कोटी रुपये लागले असतील. त्याच्या तुलनेत जवळपास ही 70% रक्कम आहे की जी गेल्या 8च महिन्यामध्ये 20 महिन्यामध्ये ह्या अपात्र लाभार्थ्यांना वाटली आणि हा सगळा पैसा हा करदात्याचा होता. आता काही लोक त्याला आर्ग्यू करतील की नाही, मग ते पैसे पात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, ज्यांना खरोखर पैशाची गरज होती अशा मंडळींच्याकडे गेली आणि ज्यांना अर्थशास्त्राचा अभ्यास आहे, जे राज्याचे आत्ताचे अर्थमंत्री आहेत श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं, ह्या अर्थशास्त्राचं. आणि आत्ता तर त्यांना पर्यायच राहिलेला आहे. त्यामुळे त्यांना मनोमन पटत असेल की हे चूक आहे, तरीसुद्धा आपण केलेल्या कमिटमेंटमुळं ते असं सांगतायत की अशा पद्धतीनं महिलांच्या हातात पैसे आले तर त्यांना आणखीन एक वाढीव कर्ज रूपात मदत करून आम्ही त्या स्वयंरोजगार मिळवतील असं काहीतरी करूया. मला तर अशी अपेक्षा होती की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहीण योजनेसंदर्भामध्ये काहीतरी बोललं जाईल. पण ही खुबीनं बाब त्यांनी तेव्हा टाळली. काहीच न बोलता या 71 लाख महिलांना अपात्र केलं. कारण 2024 ही जी लाडकी बहीण योजना सुरू आहे, या महिलांच्या खात्यात पैसे देणाऱ्या 1,500 रुपये देणाऱ्या या योजनेत
सुरुवातीला तब्बल 2,62,00,000 अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये अधिक त्रुटी आल्या. 4 चाकी वाहन असणं, कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असणं, तांत्रिक कारणामुळे जवळपास 10,00,000 महिला आधीच अपात्र ठरल्या होत्या. योजनेत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आल्यानंतर KYC केली. खरं तर ते घेतायत हे सरकारला आधीपासूनच माहिती होतं, पण निवडणुका संपल्यानंतर आता फारसं त्या योजनेचं औचित्य उरलेलं नाही हे लक्षात आल्यानंतर आणि केव्हा हे सगळं केलं जातं जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास संपल्यात. जिल्हा परिषदांच्या ज्या काही निवडणुका शिल्लक आहेत त्या निवडणुकीमध्ये तसे याचे फारसे परिणाम होणार नाहीत आणि म्हणून एप्रिल 2026 पासून या अपात्र महिला की ज्यांना 1,500 रुपये मिळत होते अशा अपात्र महिलांना या योजनेतनं बाद केल्यामुळं प्रति महिना 1,065 कोटी रुपये पुढे सरकारचे वाचणार आहेत. पण आधीचे जे 21,000 कोटी रुपये गेले ते गेलेच. ही KYC करताना अनेक लाभार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. म्हणून सरकारनं आता 30 एप्रिलपर्यंत ही KYCची मुदत वाढवली आहे आणि अर्ज भरा आणि लाभ मिळवा या धोरणामुळं लाभार्थ्यांचा आकडा जो 2,47,00,000 रुपयावरती पोचला होता त्याच्यातनं आता ह्या 71,00,000 महिलांना वगळल्यानंतरसुद्धा अजूनही योजना महाराष्ट्रासाठी आर्थिक भारच बनलेली आहे. सरकार या योजनेसंदर्भात त्यांचं स्वतःचं तार्किक तर्कट लावून ही योजना बंद केली जाणार नाही असं म्हणतात, कारण एकदा तुम्ही एखादी कमिटमेंट केली की त्या कमिटमेंटपासून त्या दिलेल्या आश्वासनापासून आणि ते जर आर्थिक स्वरूपाचं असेल तर कोणत्याही राजकीय विचारधारेच्या सरकारला त्याच्यापासून मागं सरकता येत नाही. ज्या राज्यात आता निवडणुका होऊ घातल्यात, तामिळनाडू आणि बंगाल हे त्याचं उदाहरण आहे. खरं तर बंगालमध्ये मी गेल्या 3 विधानसभेच्या निवडणुका कव्हर केल्यात. 3ही विधानसभा निवडणुकीला मला हे जाणवत होतं की महिला ह्या ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी आहेत. कारण 40,00,000 सायकलीचं वाटप, प्रत्येक महिलांना ठराविक रक्कम रोख स्वरूपामध्ये, महिलांसाठी अनेक सवलती आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा एखादी महिला असते तर त्या योगे मिळणारा कॉन्फिडन्स, अशा सगळ्यांचा परिपाक म्हणून अल्पसंख्याक अधिक महिला अशा मताच्या एका गठ्ठ्यावरती सातत्यानं ममता बॅनर्जी ह्या निवडणुका जिंकत राहिल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना 2019ला फटका बसला होता, कारण तेव्हा देशभरामध्ये पुलवामा हल्ल्यानंतरचं जे काही वातावरण होतं ते बदललेलं वातावरण होतं. 2024ला पुन्हा आपण बघितलं की ती पुन्हा तृणमूल काँग्रेसनं तिथं त्यांचा जो काही वोट शेअर आहे तेवढा मिळवला. हे एक उदाहरण मी यासाठी सांगितलं की आत्ता त्या राज्यामध्ये पुढं भाजपनं 2 पावलं टाकत आम्ही त्याच्यापेक्षा आणखीन वाढीव मदत देऊ असं म्हटलं. महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुढच्या विधानसभेला या 1,500 रुपयात वाढ करून 2,500-3,000 रुपये आम्ही मदत देऊ असं जर कोणी म्हटलं आणि प्रत्यक्षात तशी मदत दिली तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही अशी परिस्थिती. त्यामुळे राज्यात एकीकडे वित्तीय तूट वाढत असताना, राज्याच्या तिजोरीवरती कर्जाचा भार वाढत असताना या 21,000 कोटी रुपयाचं उत्तर कोण देणार हा खरा प्रश्न आहे. म्हणजेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही निवडणूक जशी वेगळ्या मुद्द्याच्या आधारावरती जिंकली महायुतीनं, भाजपनं जिंकली, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक हा सरकारी पैसा होता, जो करदात्यांचा होता. म्हणजे तुमच्याच खिशातनं पैसे काढले आणि ती निवडणूक जिंकून ही मंडळी सत्तेवरती आली आहेत. हे खरं वास्तव आहे. थांबूया.